श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत पावसाळा ऋतूतील आहार याविषयी आहारतज्ञ पल्लवी खराडे यांनी दिलेल्या माहितीचा भाग 4 आणि शेवटचा. श्रोते हो नमस्कार. पावसाळ्यामध्ये आपण काही गोष्टी करणं किंवा काही पदार्थ खाणं टाळावं ते आपल्यासाठी खूप गरजेचं असतं. पावसात रस्त्यावरून जाताना रस्त्याच्या कडेला तळत असलेला गरमागरम भजीचा किंवा वडापावचा वास आपल्याला आकर्षित करतो. तळलेले पदार्थ कधीतरी आपण खाऊ शकतो, पण तुम्हाला माहिती आहे का आपण स्ट्रीट फूडला का बरं नाही म्हणतो? कारण जेव्हा आपण बाहेरचे हे पदार्थ खातो त्यात वापरले जाणारे तेल बऱ्याचदा पुन्हा पुन्हा वापरलेले असू शकते. जेव्हा एकदा तळलेले तेल पुन्हा पुन्हा गरम होते तेव्हा त्यात टॉक्सिन्सचं प्रमाण वाढतं, जे आपल्या शरीरातील फ्री रॅडिकल्सचं प्रमाण वाढवते व शरीरासाठी ते घातक ठरते. शिवाय उघड्यावरच्या अन्नपदार्थांवर बाहेरील धूळ बसू शकते, ज्यामधून इन्फेक्शन होण्याची शक्यता असते. पावसाळ्यामध्ये असलेले ओलसर व दमट वातावरणामध्ये माशांचं प्रमाण वाढते. अशा माशा उघड्या अन्नपदार्थांवर बसतात. त्यांच्या पायाला लागलेले जीवाणू अन्नपदार्थात जातात व असे अन्नपदार्थ खाल्ल्यामुळे अतिसार, कावीळ, टायफॉइड असे आजार बळावतात. अशा वातावरणात आपल्याला चाट पदार्थ खाण्याचा मोह आवरता येत नाही, परंतु वेगवेगळ्या तिखट, आंबट, गोड चटण्या, तिखट पाणी, दही बनविताना वापरलेले पाणी चांगले आहे की दूषित आहे याची आपल्याला कल्पना नसते. शिवाय जसं मी मगाशी म्हटलं, ह्या वातावरणामुळे किंवा हवेमुळे हे पदार्थ दूषित होऊ शकतात. मग आपण पावसाळ्यात अशा पदार्थांचा आनंद घ्यायचाच नाही का? तर असं काही नाही. आपण हे सगळे पदार्थ घरी बनवून नक्कीच त्याचा आनंद घेऊ शकतो, परंतु तळलेले पदार्थ पचायला जड असतात, त्यामुळे ह्या हंगामात त्यांचं प्रमाण कमी ठेवावे, म्हणजेच पचायला हलका असा आहार घ्यावा. आपण घरी ज्या गोष्टी शिजवून घेऊ शकत नाही, जसे चटण्या, ताक, ह्या बनविताना उकळून थंड केलेल्या पाण्याचा वापर करावा. बाहेरील कापलेली फळे हेल्दी म्हणून आपण फ्रूट प्लेट विकत मात्र घेतो, पण त्याबरोबर येतात ते आजूबाजूला असलेले जीवाणू आणि धूळ. त्यामुळे घरी आणून स्वच्छ धुवून कापलेलीच फळे खावीत. कोल्ड्रिंक्स आपल्या शरीरातील पचनशक्ती कमी करते, त्यामुळे ह्या ऋतूमुळे कोल्ड्रिंक्स घेणे टाळावे. घरी आणलेल्या भाज्या, फळे स्वच्छ धुवून नंतरच त्या खाव्यात. घरात आपण जेव्हा भाज्या, फळे आणतो तेव्हा ती प्रथम स्वच्छ धुवून मगच आपल्या शेल्फ किंवा फ्रीजमध्ये ठेवावी. जेवणापूर्वी हात स्वच्छ धुणे, आपण वापरत असलेली भांडी स्वच्छ धुवून घेणे हे फार गरजेचे आहे. ह्याच ऋतूमध्ये पचायला हलका व ताजा आहार घेणे, पावसाळ्यामध्ये मांसाहार कमी घेणे व नीट शिजवलेले खाणे आवश्यक आहे. पोषण आणि प्रतिकारशक्ती यांच्यातील सर्वोत्तम संतुलन राखणारा आहार घेतल्यास तुमचे आरोग्य चांगले राहणे सुनिश्चित होते. चला तर मग या ऋतूमध्ये स्वच्छता पाळून, स्वच्छ पाणी पिऊन आणि संतुलित आहार घेऊन निरोगी राहू आणि पावसाळ्याचा आनंद घेऊ. श्रोतेहो, आत्ताच आपण पावसाळा ऋतूतील आहार याविषयी आहारतज्ञ पल्लवी खराडे यांनी दिलेल्या माहितीचा भाग 4 आणि शेवटचा ऐकलात. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुचेता गुरुडे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते डॉक्टर प्रफुल्ल तांबे.